याबाबत शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची कारण की यंदा जे संपूर्ण देशात सूर्य आगवत आहे. राजधानी दिल्ली संपूर्ण भारतामध्ये उष्णतेची लाट आहे. देशातील बहुतांश भागात कमाल तापमान 40°C पेक्षा पुढे गेले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. लोक आता पावसाची वाट पाहत आहेत. अशा दक्षिण पश्चिम मान्सून बाबत समोर आली आहे. या वर्षी मान्सून आपल्या ठरलेल्या वेळेपूर्वी भारतात शक्यता आहे. तर यंदा मान्सून लवकरच येतोय. युरोपियन सेंटर फॉर मीडिया अपडेट आहे जे अहवाल जाहीर केला आहे. यानुसार मे महिन्याच्या अखेरीस दक्षिण भारतात पोहोचण्याची शक्यता आहे. मान्सून सर्वप्रथम केरळमध्ये दाखल होईल आणि नंतर उत्तर भारताच्या दिशेने त्याआधी अंदमान आणि निकोबार बेटावर मान्सून 18 ते 25 मे दरम्यान शक्यता आहे. तर तो केरळमध्ये 25 मेच्या आसपास दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान माहितीनुसार यावेळी मान्सून येण्यामागचे कारण असे आहे की निनोची परिस्थिती निर्माण झालेली आहे होण्याची शक्यता आहे असणे हे कारण. पॉझिटिव्ह इंडियन ओशियन डायपोल मुळे पाऊस लवकर पडण्याची आणि मान्सून लवकर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील नागरिकांना मोठा फायदा होऊ शकतो. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण की दिलासा मिळण्याची शक्यता आहे. महत्त्वाची बाब म्हणजे दिवसापूर्वी भारतीय हवामान विभागाने 2026 मध्ये भारतात मान्सून सामान्यापेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवली होती. IMDच्या मते जून ते सप्टेंबर दक्षिण पश्चिम मान्सून हंगामात देशभरात पाऊस दीर्घकालीन स्वरूपाचा पडू शकतो आणि LP राहू शकतो. यामुळे काही भागातील शेतकऱ्यांसाठी मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या राज्य सरकारी घरांमध्ये पाहायला मिळत आहे. अनेक भागात वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे घरांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. तर राज्याच्या काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवत असल्याचे समोर आले आहे. तर सरकारने याची जाणीव जरूर घ्यावी की शेतकऱ्यांसाठी मोठा फटका बसण्यामुळे त्यांच्यासाठी होईल तेवढी मदत करण्यात यावी. तर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा.